नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की ताई, बॅगचा बिझनेस कसा करायचा, बॅगसाठी कोणता कापड यूज करायचा आणि बॅगचा बिझनेस वाढवायचा कसा. तर तुमच्यासाठी मी माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की कोणता कपडा यूज करायचा. तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्ही जर सुरुवात करत असाल तर कोणता कपडा यूज करायचा आणि तुम्ही जर प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला जर शिवायचं असेल तर कोणता कपडा यूज करायचा, आपण सगळं एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याआधी सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नाही, त्याच्यामुळे तुमच्या सारख्या कमेंट येत आहेत. तर त्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत. तर मैत्रिणींनो, मी माझं तुमच्यासोबत शेअर करते. मी ज्या बॅग स्टिच करते, म्हणजे मला कस्टमरकडून जे कपडे येतात आमच्या गावामध्ये, तर ते असे येतात. हे बघा, या पिशवीची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही मी पॅन्टच्या कपड्यापासून स्टिच केलेली पिशवी आहे, शॉपिंग बॅग आहे. याच्यात तुम्ही कितीही जड सामान भरला तरी त्याचे बंद वगैरे काही सुटणार नाही आणि फाटणार सुद्धा नाही. आपण सिंगल कापडापासून ही पिशवी बनवलेली आहे. त्याच्यानंतर काल कस्टमरने ही बॅग आणून दिलेली आहे. ही बघा, ही बॅग आणून दिलेली होती. हे बघा किती मोठी बॅग आहे आणि त्याला चेन लावलेली आहे. तर अशी सेम बॅग मला स्टिच करायची आहे जीन्सच्या कापडाची. म्हणजे कस्टमरला बघा, घरातले जे कपडे असतात ना, त्याच कपड्यांची बॅग वगैरे आवडते, कारण तिला मजबूती असते. तर तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर त्यांना असेच पिशव्या वगैरे आवडतात. त्याच्यानंतर हा बघा, हा आहे पडद्याचा कपडा. पडद्याचे कपडे सुद्धा खूप मजबूत असतात आणि त्याचं जी क्वालिटी असते ती पण खूप छान असते. तर पडद्याच्या कपड्याची पण आपल्याला एक शॉपिंग बॅग स्टिच करायची आहे, जिला चेन वगैरे लावायची आहे. तर ही सुद्धा आपण स्टिच करणार आहोत. त्याच्यानंतर हे बघा, त्यांनी अस्तरला जो कपडा दिलेला आहे ना, तो हा आहे, जो घरातलाच आहे. घरातलाच कपडा त्यांनी अस्तरला सुद्धा दिलेला आहे, व्हाईट कलरचा. त्याच्यानंतर हे बघा, हा पॅन्ट पीसचाच कपडा आहे. हा पॅन्ट पीसचा कपडा त्यांनी काल आणून दिला. याच्या सुद्धा मी आता तुम्हाला दाखवली, त्यातली सेम पिशव्या मला 2 रेडी करायच्या आहेत या कपड्याच्या. तर हे कपडे कसे असतात ना, मजबूतीला चांगले असतात, त्याची क्वालिटी छान असते आणि त्या पिशव्या टिकतात पण. मग जे शेतात वगैरे जातात ना बायका, त्यांना अशाच कपड्याच्या पिशव्या लागतात, कारण त्या घाण पण होत नाही आणि घाण झाल्या तरी त्याच्यावरती काही दिसत नाही, कारण डार्क कपडा असतो तो. त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी जी बॅग दाखवली ना चैनीची, ती मला या जीन्सच्या कपड्यापासून शिवायची आहे. बघा, जीन्सच्या कपड्याला आपण जीन्सला पूर्ण उसवलेली आहे आणि माझ्याकडे येतात स्टिचिंगला आणि चांगल्या क्वालिटीचे सुद्धा येतात. जर कस्टमरच घेऊन येतात कपडे, मी त्यांची फक्त बॅग वगैरे स्टिच करून त्याची शिलाई घेते. मग याच्यात आपल्याला काही जास्त डोकं लावायचं काम पडत नाही की कोणता कापड घ्यायचा, कोणतं अस्तर घ्यायचं, हे सगळं त्यांचं असल्यामुळे आपल्याला फक्त स्टिच करून द्यायचं असतं. तर असं सुद्धा तुम्ही बॅगेचं काम करू शकता गावामध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला स्वतःचा कापड, स्वतःचं सामान यूज करून जर तुम्हाला बॅग स्टिच करून त्या विकायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला आधी त्यामध्ये पैसे गुंतवावे लागतील आणि याची गॅरंटी नाही की त्या विकल्याच जातील. तर याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही स्टार्ट करत आहात ना, तर तुम्ही घरातल्याच कपड्यापासून स्टार्ट करा. घरातले कपडे म्हणजे काही जुने पुराणे घ्यायचे असं नाही आहे. तर तुम्हाला ज्या साड्या असतात, ज्या तुम्ही यूज करत नाही, ज्या काठपदरांच्या असतात, त्याच्यासुद्धा छान पर्स रेडी होतात आणि त्या विकल्यासुद्धा जातात. शहरामध्ये त्याची डिमांड खूप आहे, तर तुम्ही त्यासुद्धा विकू शकता स्टिच करून. त्याच्यानंतर तुम्ही जे आपले गाऊनचे कपडे असतात, गाऊनसुद्धा आपला समोरच्या बाजूने थोडा फेंट होऊन जातो, पण मागची जी बाजू असते त्याचे खूप छान प्रिंट असते आणि ते फेंटसुद्धा होते. त्याचंसुद्धा कापड तुम्ही यूज करू शकता. स्टार्टिंगला म्हणते मी, जर तुम्हाला विकायच्या नसतील, घरात स्टिच करून बघायच्या असतील, तर तुम्ही त्या कपड्याच्या सुद्धा स्टिच करून बघू शकता. आणि फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या स्टिचिंगला. तर फिनिशिंगसाठी तुम्ही घरातल्या घरात जुन्या कपड्यांपासून बॅग वगैरे स्टिच करून बघा आणि छान फिनिशिंग आलं की तुम्ही मग पैसे गुंतवून चांगला कापड वगैरे आणून स्टिच करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर एकदम छान प्रोफेशनल पद्धतीचं, म्हणजे बाहेर जशा मिळतात मार्केटमध्ये तशा बॅग्स स्टिच करायच्या असतील, तर तुम्हाला डेनिमचा कपडा आणायचा आहे. डेनिमचा कपडा किंवा लेदरचा कपडा. लेदरच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज मिळून जातात आणि प्रिंटसुद्धा मिळून जाते. तर तुम्ही तो कपडा आणायचा आहे. त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर लावायचा आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अस्तरला जो ब्लॅक कलरचा आपण रेडीमेडची बॅग घेतो ना, त्याच्यामध्ये जे ब्लॅक कलरचं अस्तर असतं ते सुद्धा तुम्ही तशा पद्धतीचं घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला तशा पद्धतीचं घ्यायचं नसेल, तर तुम्ही जे असं शर्ट पीसमधलं की कापड असतं बघा, त्या कॉफी कलरमधलं, ते तुम्ही वापरू शकता, कारण ते घाणसुद्धा होणार नाही आणि छानसुद्धा दिसतं आतून अस्तरला लावायला आणि ते मजबूत कापड असतं. तर तुम्ही ते कापड यूज करू शकता. आणि बॅगचा बिझनेस करणं म्हणजे सुरुवातीला खूप कठीण असतं, कारण आपली मार्केटिंग झालेली नसते. तर मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवा, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सगळ्यांचा वापर करा. त्याच्यानंतर तुम्ही गावामध्ये शेजारी वगैरे सांगा,
आजूबाजूला सांगा, मग एक दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते, असं तुमचा बिझनेस वाढत जाईल. तर या सगळ्या गोष्टी असतात बॅगच्या बिझनेसचा ग्रो करण्यासाठी किंवा बॅगचा बिझनेस करण्यासाठी. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला खरंच बॅगचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही स्टार्टिंगला फिनिशिंग आणा तुमच्या स्टिचिंगमध्ये, कारण फिनिशिंग असल्याशिवाय कोणताही ग्राहक बॅग विकत घेत नाही. त्याला फिनिशिंग छान हवी, त्याचं वरचं कापड छान हवं, अस्तर छान हवं, चैनींना वगैरे छान फिनिशिंग हवं. काही बायका ज्या सुरुवातीला स्टिच करतात ना पर्स किंवा बॅग वगैरे, तर ते चेन लावतो ना आपण, तर कोपऱ्यामध्ये जे चेन लावतो, तर हा कोपरा तर तो कोपरा, असं जे कोपरे असतात ना त्यातून चेन निघालेली असते. तर का तर ते तुम्हाला एकदम फिनिशिंगने ते करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आतमध्ये शिलाई जी असते तिथे तुम्हाला पट्टी लावायची असते, म्हणजे जेणेकरून तुमची चेन बाहेर निघणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात समजून घेणं बॅगच्या बिझनेससाठी. तर तुम्ही नक्कीच बॅगचा बिझनेस स्टार्ट करू शकता माझ्यासारखा. माझा बिझनेस ऑनलाईन ऑफलाईन खूप छान चालतो, तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि मी गावाकडे राहते, त्याच्यामुळे मला गावातल्या बायका त्यांचाच कापड वगैरे असतं आणून देतात, मी फक्त त्यांना स्टिच करून देते. आणि त्यांना सांगायचं, जर कोणाला काही शिवायचं असेल तर त्यांना सांगायचं तुम्हाला कोणत्या मापाची हवी, कशी हवी. तर मी या जीन्सचं कापड जेव्हा त्या बाईने आणलं तेव्हा तिला विचारलं तुम्हाला कशा पद्धतीची बॅग हवी, तर मग त्यांनी ही बॅग मला आणून दिली की मला अशा पद्धतीची बॅग हवी. तर आता एवढ्या मोठ्या साईजची अशी बॅग मी रेडी करणार आहे जीन्सच्या कापडाची. तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन काही वर्क करायचं असेल, ऑनलाईन तुम्हाला डिजिटल स्किल शिकायचं असेल आणि त्याच्यासोबत पैसे सुद्धा कमवायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी डिजी सर्कल या प्लॅटफॉर्मवरती जॉईन आहे. जर तुम्हाला सुद्धा कोणता कोर्स जॉईन करायचा असेल आणि त्यातून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण डिटेल प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक कोर्स जॉईन करायचा असतो, तो कोर्स जो असतो त्यामध्ये आपल्याला फक्त एकदाच फी भरायची असते आणि आपण जोपर्यंत शिकू शकतो तोपर्यंत ते व्हिडिओज बघू शकतो. त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंट, असं बरंच काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं स्किल त्यामध्ये शिकवलं जातं. तर आणि त्याच्यासोबत तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. तर जर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, सगळे डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही मला फक्त कमेंट करायची आहे की मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करायचा आहे. तर पैसे कमवायचे असतील तर प्रत्येक मार्ग आपल्यासाठी उघडे असतात, फक्त आपल्याला त्यामध्ये शिकायचं असतं. आणि माणसाने नेहमी मरेपर्यंत शिकत राहायचं असतं, कारण शिकण्यानेच आपण स्वतःला ग्रो करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, कारण तुमच्या खूप कमेंट येतात की ताई बॅगचा बिझनेस कसा करायचा, तो ग्रो कसा करायचा. तसेच बॅगच्या बिझनेससाठी मग कापड कोणता यूज करायचा, मग घरातले कपडे यूज केले तर मग ग्राहक विकत घेतील का, तर हे सगळे तुमचे क्वेश्चन होते. तर विकत घेण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा जेव्हा तुम्ही जुने कपडे यूज करता. जुने कपडे नाही यूज करायचे, आपल्याला नवीन पडद्याचा कपडा किंवा बेडशीटचा कपडा, तुम्ही असे कपडे यूज करू शकता ज्यामध्ये म्हणजे जे नवीन आहेत पण घरातलेच आहेत. तर जसं की आता हे जीन्सचा कपडा, ही जीन्स वापरलेली आहे पण ती नवीनच दिसते, तर तसे तुम्ही कपडे यूज करू शकता. आणि जीन्सच्या बॅगेची पण खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. तुम्हाला जीन्सचे तुकडे सुद्धा मार्केटमध्ये मिळून जातात विकत, कारण आता जीन्सच्या कपड्याचे सुद्धा बॅग खूप छान चालतात. तुम्ही बघू शकता जे लहान मुलांचे बॅग असतात ना, शाळेच्या स्कूल बॅग, त्या सुद्धा जीन्सच्या कपड्याच्या शिवलेल्या असतात. तर जीन्सचा कापड कसा मजबूत असतो, लवकर फाटत नाही, त्यामुळे त्याला डिमांड जास्त आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा बिझनेस सुद्धा लवकर वाढेल आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये ग्रो करू शकता. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये. सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमच्या बॅगेची फिनिशिंग, तुमच्या बॅगेचा कापड, तुम्ही कोणता अस्तर यूज करता, तुम्ही चैनीची क्वालिटी कोणती यूज करता, तुम्ही रनर कोणत्या क्वालिटीचं यूज करता. हे सगळं जर तुम्ही उत्तम क्वालिटीचं यूज करत असाल तर तुमचा बॅगचा बिझनेस लवकर ग्रो होईल आणि बॅगमध्ये फिनिशिंगसुद्धा येणं खूप गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि बॅगचा बिझनेस लवकरात लवकर स्टार्ट करायचा आहे. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमचा बॅगचा बिझनेस स्टार्ट करून पैसे कमवू शकता. आणि ऑनलाईन मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. मग तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं ते माहीत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा कोर्स जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग सगळं जसं काही जे सोशल मीडियामध्ये जे ऑनलाईन वर्क आहे ते त्या कोर्समध्ये शिकवले जातात. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन काही जॉईन करायची गरज नाही. तुम्हाला ते रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात जे तुम्हाला कधीही बघू शकतात तुमच्या सोयीनुसार. तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.